मध्ये आजचा दिवस त्याने दाखवला आणि त्याची वचन सांगण्याची संधी दिलेली आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज, नवीन मालिका सुरू करीत आहोत, जिचं नाव आहे पश्चाताप, रिपेंटन्स. आणि आजचा विषय आहे व्हॉट इज रिपेंटन्स. पश्चाताप म्हणजे काय. बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की ते म्हणतात पश्चाताप केला पाहिजे, पश्चाताप करा वगैरे वगैरे. पण ॲक्च्युली पश्चाताप म्हणजे नेमकं काय. आणि ह्या मालिकेमध्ये आपण एक अशा अनुभवाबद्दल पाहू की जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असा आहे. आणि जर तो अनुभव आपल्याला आला तर खरंच आपल्याला देवाच्या शांतीचा अनुभव येईल आणि देवाच्या इच्छेनुसार जीवन कसं जगायचं तसं जीवन आपण जगू शकू. हा जो अनुभव आहे याला कोणताही पर्याय नाही. देर इज नो सबस्टिट्यूट. आणि हा अनुभव फार थोडे लोक समजलेले आहेत आणि फारच थोडे उपदेशक किंवा सेवक याविषयी आज बोलतात. आणि एका शब्दात सांगायचं म्हणजे तो शब्द आहे पश्चाताप, रिपेंटन्स. प्रभू येशू ख्रिस्ताने यावर भर दिला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने याविषयी काय म्हटलं आपण जरा वाचू. लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय, लूक चॅप्टर 13 आणि वचनं 1 ते 5. लूक 13 वचनं 1 ते 5 या ठिकाणी 2 घटना घडलेल्या होत्या आकस्मिकरित्या. आणि काही जण मरण पावलेले होते अचानकपणे. आणि काही धार्मिक लोकांना आणि काही जणांना प्रश्न पडला होता की यांचं मरण हे अचानक का झालं. देवाचा शाप म्हणून झालं, देवाचा क्रोध किंवा देवाची शिक्षा म्हणून झालं की कशामुळे झालं. आणि बरेच वेळेस असं होतं नाही का की अचानक काही घटना घडल्या, ट्रॅजेडी घडली, तर आपल्याला असं वाटतं की असं का घडलं, त्यांच्या बाबतीत असं का घडलं. मग देवाची शिक्षा होती की सैतानाचा हल्ला होता की नेमकं काय होतं. आणि तसंच आपण पाहतो की या ठिकाणी झालेलं आहे. लूक 13 आणि वचन 1. त्याच समयी तेथे असणाऱ्या कित्येकांनी त्याला म्हणजे प्रभू येशूला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले होते त्यांच्याविषयी सांगितले. म्हणजे गालिल येथील काही गालिलातले लोक मंदिरामध्ये अर्पणं करीत होते आणि ते अर्पणं त्या मंदिरामध्ये म्हणजे धार्मिक विधी करत असताना पिलाताने त्यांना त्या ठिकाणी मारून टाकलं आणि त्यांचं रक्त त्या अर्पणाच्या जनावरांच्या रक्तामध्ये मिश्रित केलं होतं. म्हणजे मंदिरामध्ये काही जणांची धार्मिक विधी करताना हत्या झालेली होती. ही पहिली घटना. आणि म्हणून ते विचारतात, त्याने त्यास उत्तर दिले, ह्या गालिलकरांनी असे दुःख भोगले यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हाला वाटते काय. कारण बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की अकाली मरण आलं, अचानक काही घटना घडली, याचा अर्थ की ते लोक इतरांपेक्षा जास्त पापी असतात म्हणून असं होतं. पण प्रभू येशू या ठिकाणी ते क्लिअर करतो की तुम्हाला असं वाटतं काय. मी तुम्हाला सांगतो नव्हते, तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. बघा, 2 ग्रुप, 2 प्रकारचे लोक. दुसरं वचन 4, किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडून त्यांचा घात झाला. शिलो या ठिकाणी एक बुरुज होता आणि एक दिवशी अचानक तो बुरुज कोसळला आणि 18 माणसं ऑन द स्पॉट मरण पावली, जागच्या जागी. ते यरुशलेमेत राहणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय. त्यांनी प्रभू येशूला प्रश्न विचारला आणि तो प्रश्न विचारून त्यांना उत्तर देत आहे. आणि मग पुन्हा एकदा 5व्या वचनात तो काय म्हणतो बघा. मी तुम्हाला सांगतो नव्हते, तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल. म्हणजे 2 वेळेस प्रभू येशू ख्रिस्त हे रिपीट करतो की तुम्ही पश्चाताप न केल्यास तसाच नाश पावाल. याच्यावरून आपल्याला काय समजतं की जर पश्चाताप केला नाही तर नाश हा ठरलेला आहे. हे प्रभू येशूने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आता अशा घटना, नैसर्गिक आपत्ती, अपघात वगैरे ह्या घटना घडत जातील, परंतु एक गोष्ट आपल्याला
नाश होण्यापासून वाचवू शकते, आणि ती म्हणजे पश्चाताप, रिपेंटन्स. मरण हे प्रत्येकाला येणार आहे, परंतु आपल्यापुढे एक चॉईस किंवा एक निवड आहे की पश्चाताप करा किंवा नाश पावा, रिपेंट ऑर पेरिश. आता पुढे आपण जर वाचलं वचनं 6 ते 9, लूक 13 त्याच अध्यायात 6व्या वचनापासून, त्याने हा दाखला सांगितला. आता हे क्लिअर केल्यानंतर प्रभू येशूने सांगितलं, एक दाखला त्यांना सांगितला. दाखला म्हणजे एखादा मुद्दा, एखादा पॉईंट स्पष्ट करण्यासाठी, क्लिअर करण्यासाठी सांगितलेली कथा किंवा गोष्ट. मग ती गोष्ट खरी असो किंवा कल्पित असो, पण एखादा पॉईंट, एखादा मुद्दा क्लिअर करण्यासाठी सांगितलेली गोष्ट. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शिक्षण देण्याची पद्धत ही होती. तो दाखल्याविषयी बोलत असे. आणि या ठिकाणी त्याने एक दाखला सांगितलेला आहे. कोणा एकाचे द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे एक झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला मिळाले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, मी आज 3 वर्षे ह्या अंजिरावर फळ पाहावयास येतो, पण मला काही आढळत नाही. त्या माळ्याची अपेक्षा होती ज्याने जो द्राक्षमळा लावलेला होता की फळ यावं. त्या फळाची तो अपेक्षा करत होता, पण 3 वर्ष होऊनही त्याला फळ आलेले नव्हते. आणि म्हणून तो काय म्हणतो, ते तोडून टाक, भूमीला उगीच भार तरी का असावा. फळ येत नाही म्हणून त्याने सांगितलं की ते झाड, तो द्राक्षवेल तोडून टाक. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, यंदाचेही वर्ष ते असू द्या, म्हणजे आणखी 1 वर्ष आपण वाट पाहू, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन. मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर ते आपण तोडून टाकावे. याच्यावरून काय समजतं? हेच की देव फळाची आपल्या जीवनातून अपेक्षा करतो. जशी ह्या माळ्याने फळाची अपेक्षा केली, तसं देव परमेश्वर आपल्या जीवनातून फळं येण्याची किंवा फळाची अपेक्षा करतो. आणि जर फळं नसलं, फक्त हिरवागार पाला जर असेल, तर तो ते तोडून टाकतो. आणि म्हणून देवाचा अर्जंट कॉल आपल्या प्रत्येकाला असा आहे की पश्चाताप करा. आता नव्या करारामध्ये ह्याविषयी कोणी सांगितलेलं होतं आपण जरा पाहू. पश्चातापाविषयी मत्तेय शुभवर्तमान याचा 3रा अध्याय, मॅथ्यू चॅप्टर 3 या ठिकाणी बाप्तिस्मा करणारा योहान जो प्रभू येशूचा मार्ग तयार करण्यासाठी, इस्रायलाला तयार करण्यासाठी पाठवला, त्याचा संदेश काय होता बघा. मत्तेय 3 आणि वचनं 1 आणि 2. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात प्रगट होऊन असा उपदेश करिता झाला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. योहानाचा संदेश काय होता? पश्चाताप. आता थोडंसं पुढे मार्क शुभवर्तमान याच्या 1ल्या अध्यायात प्रभू येशूचा संदेश काय होता हे आपण पाहू. मार्क याचा 1ला अध्याय आणि वचनं 14 आणि 15. प्रभू येशूने ज्यावेळेस सेवा सुरू केली त्यावेळेस त्याने कोणता संदेश देऊन आरंभ केला? योहान धरला गेल्यावर येशू गालिलात जाऊन देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवीत असे म्हणाला, समय पूर्ण झाला आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. म्हणजे योहानाचा संदेश होता पश्चाताप करा, प्रभू येशूचाही संदेश होता पश्चाताप करा आणि देवाकडे वळा किंवा विश्वास ठेवा. आता योहान बाप्तिस्मा करणारा हा देवाकडून पाठवलेला होता. धर्म हा फक्त हिरवा पालापाचोळा किंवा हिरवगार आपल्याला करतो, परंतु फळ येण्यासाठी फळाची देव परमेश्वर अपेक्षा करतो आणि पश्चातापाशिवाय फळ येत नाही. आणि म्हणून पश्चाताप हा आवश्यक आहे. आता आणखी थोडं पुढे ज्यावेळेस प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना आज्ञा केली त्यावेळेस त्याने काय सांगितलं आपण पाहू. स्वर्गात जाण्यापूर्वी प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना
कोणती आज्ञा केली आपण पाहू. लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचन 47. लूक 24:47. आणि यरूशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा ही गाजविण्यात यावी. काय गाजविण्यात यावी? कोणती घोषणा करण्यात यावी? पश्चाताप व पाप क्षमा. पण आज पश्चातापाविषयी बोललं जातं का? नाही. फक्त प्रभूश्वर विश्वास ठेवा, तो तुम्हाला बरे करील, तो तुमचे प्रॉब्लेम सोडवेल वगैरे वगैरे, तो तुम्हाला आशीर्वाद देईल. पण प्रभूश्वरने स्पष्टपणे सांगितलं की पश्चाताप व पाप क्षमा ही गाजविण्यात यावी. आमेन. आता त्याच्या शिष्यांनी काय सांगितलं बघा. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय. ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीचा जन्म झाला आणि मंडळीच्या चर्चच्या इतिहासातला पहिला उपदेश पेत्राने केला, त्यावेळेस काय झालं आपण वाचू. प्रेषित 2:37, ॲक्ट्स 2:37. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुरचूर लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषितांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? आत्म्याच्या प्रेरणेने दिलेला संदेश माणसाच्या अंतःकरणाला चुरचूर लावतो आणि मग हा प्रश्न मनात येतो की आपण काय केलं पाहिजे, आम्ही काय करावे. वचन 38. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. प्रेषितांचा संदेश काय होता? पश्चाताप करा. तर आपण पाहतो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा संदेश ज्याला देवाने पाठवलं त्याचाही संदेश होता पश्चाताप करा. प्रभूशीचाही संदेश त्याच्या सेवेच्या आरंभी पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि स्वर्गात गेल्यानंतर त्यांनी शिष्यांनाही आज्ञा केली की पश्चाताप व पाप क्षमा ही गाजवण्यात यावी. आणि त्यांचाही संदेश तोच होता जे आपण वाचलं प्रेषित 2मध्ये की पश्चाताप करा. आता पश्चातापाला जर एवढं महत्त्व दिलेलं आहे प्रभू येशूने, शिष्यांनी आणि देवाच्या वचनामध्ये, तर पश्चाताप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून पश्चाताप करण्यापूर्वी, ती कृती करण्यापूर्वी पश्चाताप म्हणजे ॲक्च्युली काय, पश्चाताप करणं म्हणजे नेमकं काय करणं हे आपण पाहू. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिपेंटन्स, व्हॉट ॲक्च्युली इज रिपेंटन्स. आणि त्याची व्याख्या अशी आहे की रिपेंटन्स इज नॉट ॲन इमोशन बट अ डिसिजन ऑफ द विल फॉलोड बाय ॲप्रोप्रिएट ॲक्शन. पश्चाताप ही एक भावना नव्हे तर मनाची इच्छा, की ती इच्छा प्रदर्शित केल्यानंतर कृतीत आणली जाते. म्हणून भावना किंवा भावनिक होणं, इमोशनल होणं, त्याला पश्चाताप म्हणत नाही. पश्चातापाची सुरुवात इच्छेने होते, इच्छाशक्तीने. रिपेंटन्स बिगिन्स इन द विल, नॉट इन द इमोशन. आमेन. आता ग्रीक भाषेमध्ये पश्चाताप किंवा रिपेंट या शब्दासाठी वापरलेला जो ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ आहे तो असा आहे की टू चेंज युअर माइंड, मन फिरवणे किंवा मन बदलणे, जीवनाकडे पाहण्याचं, दुसऱ्यांकडे, स्वतःकडे, याविषयीचा आपला दृष्टिकोन बदलणे, टू चेंज युअर माइंड. पण इब्री भाषेमध्ये पश्चाताप ह्या शब्दाचा अर्थ आहे मागे फिरणे किंवा मागे वळणे, म्हणजे कृती. आणि हे 2 डेफिनेशन ग्रीक आणि हिब्रू ह्या भाषेतले जर आपण एकत्र केले की इच्छा प्रदर्शित करणे आणि मागे वळणे, तर त्याची व्याख्या पश्चातापाची अशी होते की मनाने केलेला निश्चय, जो निश्चय आपण मनाने करतो त्यामुळे आपण मागे वळणे. म्हणजे काय? म्हणजे ग्रीक शब्द जो मागे फिरणे किंवा मागे वळणे हा आतील अनुभवावर भर देतो, इनर एक्सपिरियन्स, की मनाची इच्छा. परंतु इब्री शब्द जो आहे मागे वळणे
हा कृतीवर भर देतो, ॲक्शन. ग्रीक फोकसेस ऑन इनर एक्सपिरियन्स बट हिब्रू फोकसेस ऑन आउटर ॲक्शन. म्हणजे ज्यावेळेस आपण मनाचा निश्चय करतो, मन फिरवतो, त्यावेळेस आपण मागे वळतो किंवा वेगळ्या दिशेला फिरतो, कृती करतो. म्हणून रिपेंटन्स किंवा पश्चाताप म्हणजे मनाचा निश्चय करणे आणि कृती करून मागे फिरणे, कृती करणे. आता दुसरी गोष्ट अशी की आपण सर्वांनी पश्चाताप करणं का गरजेचं आहे? वाय मस्ट वी ऑल रिपेंट? आणि त्याचं उत्तर हे की प्रभू येशूने स्वतः तशी आज्ञा केली. प्रभू येशूने स्वतः पश्चातापाला महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येकापुढे एक चॉईस, एक निवड आहे, पश्चाताप करायचं की नाश पावायचा. ही ज्याची त्याची इच्छा आहे, ज्याच्या त्याच्या इच्छेचा निर्णयाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण पाहतो की रिपेंटन्स किंवा पश्चाताप इज अ डिसिजन ऑफ द विल फॉलोड बाय ॲप्रोप्रिएट ॲक्शन. मनाची इच्छा जी कृतीने आपण करून दाखवतो, अंमलात आणतो. आता प्रत्येकाने पश्चाताप करणं का गरजेचं आहे? यशया संदेष्टाचं पुस्तकाचा 53वा अध्याय, यशया 53 आणि वचन 6, आयझाया 53:6 या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. सर्व हा शब्द अंडरलाईन करा. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. प्रत्येकाने हाही शब्द अंडरलाईन करा. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर लादले. मानवजातीची एक मोठी समस्या ही आहे की आपण प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला आहे आणि आपण देवापासून दूर गेलेलो आहोत, बहकलेलो आहोत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण हरवलेलो आहोत, देव हरवलेला नाही आहे, आपण बहकलेलो आहोत. प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला आहे किंवा निवडलेला आहे. याचा अर्थ बंड किंवा बंडखोरी, रिबेलियन. म्हणजे देवाचा एक मार्ग आहे, तो मार्ग न अवलंबता आपण आपल्या प्रत्येकाने आपला मार्ग ठरवलेला आहे आणि आपण त्या मार्गाने चाललेलो आहोत. म्हणून मानवजातीचं पाप काय आहे? बंडखोरी, रिबेलियन. आपल्या प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे चालणे, आपल्या मार्गाने चालणे, हे सर्वात मोठं पाप आणि हे सर्व मानवजातीने केलेलं आहे. आपण मर्डर केलेलं नसेल किंवा इतर कोणतं पाप केलेलं नसेल, परंतु प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला आहे असं देवाचं वचन सांगतं. थोडंसं पुढं जर आपण वाचलं यशया 55 याच्या 6व्या वचनापासून, आयझाया 55:6, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो. म्हणजे तो त्याच्यावर दया करील, तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. म्हणजे जर दुर्जनाने आपला मार्ग सोडला आणि देवाकडे वळले तर देवाने गॅरंटी दिलेली आहे की तो त्यांची क्षमा करील. माझी क्षमा होईल का हा प्रश्न नाही आहे. देवाने खात्री दिली, आश्वासन दिलेलं आहे की तो विपुलतेने त्यांची क्षमा करेल. आता ह्या शास्त्रभागावरून पश्चाताप म्हणजे काय आपल्याला काय दिसून येतं? याच्यावरून आपल्याला दिसून येतं की पश्चाताप म्हणजे देवाचा मार्गाचा त्याग करणे, देवाचा मार्ग सोडून आपल्या मार्गाने चालणे, आपला मार्ग धरणे. आणि तो आपला मार्ग जो आपल्याला योग्य वाटतो तो काही वेळेस धार्मिक पण असू शकतो, धर्माचरणाचाही मार्ग असू शकतो.
आणि धर्माचरण किंवा धर्मकर्म करत असल्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की आपल्याला पश्चाताप करण्याची गरज नाही. ते आपल्याला लागू नये, ते जे हार्डलाईन सिनर्स आहेत किंवा कठोर पापी आहेत त्यांच्यासाठी ते आहे असं धार्मिकांना वाटू शकतं. म्हणून नीतिसूत्रे 14 आणि वचन 22 मध्ये एक वचन आहे, प्रोव्हर्ब्स 14:12. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. आपण जे करत आहोत ते योग्य आहे, सरळ आहे, देवाकडे नेणारे आहे आपल्याला असं वाटू शकतं. पण शास्त्र सांगतं की ते मनुष्याचा दृष्टिकोन आहे, देवाचा नाही. आणि मनुष्याच्या दृष्टिकोनातून मनुष्याला वाटत असलेल्या मार्गाच्या शेवटी मृत्यू हा अटळ आहे. त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. म्हणजे काय? म्हणजे हे की आपण जरी चुकीच्या मार्गाने चालत नसलो, जरी आपण काही पाप करत नसलो, पापात जीवन जगत नसलो, तरी ज्या मार्गाने आपण चाललेलो आहोत तो मार्ग खरा आहे किंवा तोच मार्ग खरा आहे असं आपल्याला वाटू शकतं. पण शास्त्र सांगतं की त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. आता आणखी एक गोष्ट नव्या करारात सांगितली की पश्चाताप केल्यानंतर ती कृती जी करायची आहे, पश्चाताप म्हणजे मनाचा निर्णय आणि त्याच्यानंतर केलेली कृती. रिपेंटन्स इज अ डिसिजन ऑफ द विल फॉलोड बाय ॲप्रोप्रिएट ॲक्शन किंवा कृती. आता कृती किंवा पश्चाताप केला, तो निर्णय घेतल्यानंतर देवाकडे वळण्याचा, आपला मार्ग सोडून देवाचा मार्ग अवलंबण्याचा कृती काय केली पाहिजे. आणि नव्या करारामध्ये ती सांगितलेलं आहे की पश्चातापानंतर कोणती कृती केली पाहिजे. मार्क 1 वचनं 4 आणि 5. मार्क शुभवर्तमान 1 अध्याय वचनं 4 आणि 5. ज्यावेळेस योहानाने उपदेश केला, बाप्तिस्मा करणारा योहान, त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं बघा. पापांची क्षमा होण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा गाजवीत बाप्तिस्मा करणारा योहान रानात प्रगट झाला. तेव्हा सर्व यहुद्या देशातील लोक व सर्व यरुशलेमकर निघून त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली पापं पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहानाने ज्यावेळेस पश्चातापाची घोषणा केली, त्याने ज्यावेळेस इस्रायलाचे अंतःकरण त्यांचा मसीहा येशू ख्रिस्त याला स्वीकारण्यासाठी तयार केले, त्याने सांगितलं नुसताच पश्चाताप नाही तर कृती. आणि ती कृती काय तर पाण्याचा बाप्तिस्मा. म्हणून त्याने सांगितलं पश्चाताप करा आणि तो त्यांना बाप्तिस्मा देत असे. आता नव्या करारामध्ये प्रभू येशूने जे शिष्यांना आज्ञा केली त्यावेळेस त्याने काय सांगितलं आपण जरा वाचू. मार्क शुभवर्तमानाचा शेवटचा अध्याय म्हणजे 16वा अध्याय, मार्क 16 आणि 15 वचनापासून आपण वाचू. त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. सुवार्तेची घोषणा आपल्याला करायची आहे. पण आपण ऐकलं, वाचलं की पश्चाताप व पाप क्षमा ही गाजवण्यात आली. सुवार्ता म्हणजे देवाने येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपल्यासाठी काय केलं ते सांगणे. आता एखाद्याला सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने विचारलं की आता मला समजलं की प्रभू येशूने हे माझ्यासाठी केलं आहे, पण आता मी काय केलं पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी पश्चाताप म्हणजे देवाकडे वळण्याचा निर्णय घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही जी या ठिकाणी सांगितलेली आहे, वचन 16, जो विश्वास धरतो बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरीत नाही तो दंडास योग्य ठरेल. मार्क 16, 15 आणि 16. म्हणजे पश्चाताप केल्यानंतर प्रभू येशूवर विश्वास देवाकडे वळण्याचा निर्णय घेतल्यानंतर, प्रभू येशूवर तारणारा म्हणून विश्वास ठेवल्यानंतर नंतरची कृती ॲप्रोप्रिएट ॲक्शन काय आहे की प्रभू येशूच्या नावाने किंवा नव्या करारानुसार प्रभू येशूच्या आज्ञेनुसार पाण्याचा बाप्तिस्मा घेणे. आता बघा, ही चर्चची आज्ञा नाही, चर्चचा कोणता रूल नाही, चर्च नंतर झालं.
चर्च सुरू होण्याच्या अगोदर, स्थापन होण्याच्या अगोदर प्रभू येशूने ही आज्ञा शिष्यांना दिलेली आहे. पण 2000 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये चर्चने देवाचं वचन बाजूला ठेवून स्वतःचे नियम स्थापन केलेले आहेत. जसे शास्त्री पुरुषांनी देवाच्या वचनात त्यांचे नियम मिक्स केलेले होते, ती स्टोरी 2000 वर्षात रिपीट झालेली आहे की मंडळीने, चर्चने स्वतःचे नियम देवाचे नियम म्हणून ॲड केलेले आहेत. आता प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय. शिष्यांनी ज्यावेळेस सुवार्ता गाजवली आणि लोकांनी विचारलं की आम्ही काय करावं, त्यावेळेस त्यांनी काय करायला सांगितलं बघा. प्रेषितांची कृत्ये पुन्हा एकदा, प्रेषित 2:37 आणि 38, ॲक्ट्स 2:37-38. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुरचूर लागली. म्हणजे पेत्राने केलेला उपदेश, आणि त्या उपदेशात काय होतं, प्रभू येशू ख्रिस्त कोणाने, त्याने काय केलं, ते उपदेशात काय पाहिजे, मी काय केलं, मी कोणासाठी प्रार्थना केली, मी कुठे गेलो, माझ्याद्वारे काय केलं, हे नाही. देवाने, येशू ख्रिस्ताने काय केलं ते. पण बरेच वेळेस उपदेशात काय ऐकायला मिळतं, स्वतःचा गौरव, स्वतःचं कौतुक, है ना, इतर जोश किंवा अनुभव वगैरे वगैरे. बघा, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुरचूर लागली. देवाचं वचन देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने जर ऐकलं तर हे असं होतं. काय होतं, अंतःकरणाला चुटपुट लागते, चुरचूर लागते. आणि जर तुम्ही उपदेश करून जर तसं होत नसेल तर स्वतःचं आत्मपरीक्षण करा की मी देवाचं वचन देवाच्या आत्म्यानुसार गाजवित आहे का, की लोकांनी खुश व्हावं, लोकांना खुश करावं, वाहवा करावी म्हणून गाजवित आहे. हे प्रत्येक पालकाने, सेवकाने स्वतःला विचारलं पाहिजे. आणि त्याच्यात मी सुद्धा येतो. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुरचूर लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषितास म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे. हा प्रश्न त्यांनी का उच्चारला, त्या लोकांनी का विचारला, आतमध्ये काहीतरी झालं म्हणून. त्यांच्या अंतःकरणात काहीतरी झालं, अंतःकरणाला चुटपुट लागली. ज्यावेळेस अंतःकरणाला चुटपुट लागते त्यावेळेस माणूस असे प्रश्न विचारतो. म्हणजे जोपर्यंत अंतःकरणाला एखादा संदेश भिडत नाही तोपर्यंत आउटवर्ड ॲक्शन किंवा हे शब्द मुखातून निघू शकत नाही की आम्ही काय केलं पाहिजे. त्यांनी विचारलं, बंधुजन हो, आम्ही काय करावे. आता ह्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जमलेले आहेत पेंटिकॉस्टच्या सणाला, आणि अचानक ते पेत्राला आणि ह्या शिष्यांना बंधू म्हणायला लागलेले. किती विशेष आहे का. आतापर्यंत ते वेगळ्या जातीचे, धर्माचे होते, वेगळ्या देव, आणि अचानक ते म्हणतात की बंधुजन हो. बघा, देवाच्या आत्म्याने त्यांच्या अंतःकरणात कार्याला सुरुवात केलेली आहे. बंधुजन हो, आम्ही काय करावे. पेत्र त्यांना म्हणाला, फॉर्म भरा आणि आमच्या चर्चला जॉईन व्हा. असं म्हणाला का. आज तसं म्हटलं जातं, ह्या पेपरवर साईन करा, हे कार्ड घ्या. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. किती विशेष, किती वेगळं आहे नाही का. आणि 2000 वर्षांनंतर आपण किती वेगळं सांगतो. हां, आमच्या चर्चला जॉईन व्हा, ते पालक साहेबांना भेटा, ते सेक्रेटरीना भेटा, ते फॉर्म देतील, तुमची माहिती सांगा वगैरे वगैरे. असं त्यांनी केलं नाही. म्हणजे 2000 वर्षात आपण देवाच्या खऱ्या सुवार्तेपासून आणि वचनापासून किती दूर आलेलो आहोत की आपल्याला त्याचं भान लागलेलं आहे. आपल्याला वाटतं की अजूनही आपण देवाबरोबर आहे आणि देव आपल्या चर्चमध्ये आहे. पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. आपण मान्य करण्याची वेळ आली पाहिजे, वेळ आलेली आहे. आपण मान्य केलं पाहिजे की आपण देवापासून दूर गेलेलो आहोत, आपण भटकलेलो आहोत, जरी आपण चर्चमध्ये असलो तरी, ख्रिश्चन असलो तरी. म्हणून पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून. पश्चाताप करा एवढंच सांगत नाही, आणखी तो काय सांगतो, पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. हे का सांगतो, कारण प्रभूशूने आज्ञा केली होती की पश्चाताप व पाप क्षमा ही गाजवण्यात यावी. म्हणजे पेत्र प्रभूशूने सांगितलं तेच सांगत आहे. तो मनाचे विचार तो लोकांना खुश करायला मागत नाही आहे. बघा, कोणी हर्ट होईल, कोणी दुःखी होईल, परत आपल्याकडे येणार नाही,
म्हणून नाही, तो प्रभू येशूची आज्ञा पाळत आहे. प्रभू येशूने जे सांगायला सांगितलं तेच सांगत आहे की पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे शिष्याने देखील तेच सांगितलं, प्रभू येशूने देखील तेच सांगितलं, बाप्तिस्मा करणारे योहानाने देखील तेच सांगितलं. पण पश्चाताप केल्यानंतर, बाप्तिस्मा घेतल्यानंतर सुद्धा कोणकोणत्या गोष्टी आपण करेक्ट केल्या पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींची सुधारणूक केली पाहिजे, हे सुद्धा नव्या करारात सांगितलेलं आहे. की काही विशिष्ट लोकांनी काही विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजे, काही विशिष्ट गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. म्हणजे काय? लूक शुभवर्तमान 3 अध्याय, लूक चॅप्टर 3. आणि या ठिकाणी बाप्तिस्मा करणारा योहान लोकांना सांगत आहे. आणि त्याने काय सांगितलं बघा. लूक 3 आणि वचन 10व्या वचनापासून आपण वाचू. तेव्हा लोकसमुदायाने त्याला विचारले, तर आम्ही काय करावे? म्हणजे त्यांना जाणीव झाली की हे नुसतं ऐकून घरी जायचं नाही आहे, आपण काहीतरी करणं आवश्यक आहे. हे त्यांच्या मनाला कळलं. तो संदेश योहानाचा त्यांच्या मनाला टच झाला. म्हणून ते म्हटले की आम्ही काय करावे? त्याने त्यांना उत्तर दिले, ज्याच्याजवळ 2 अंगारके आहेत त्याने ज्याला तो नाही त्याला द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने तसेच करावे. म्हणजे कृती, म्हणजे पश्चातापाची फळं. मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी आम्ही काय करावे? जकातदार म्हणजे टॅक्स कलेक्टर, आज आपण म्हणू शकतो की इन्कम टॅक्स ऑफिसर. त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला जे नेमले आहे त्याहून अधिक जुलमाने घेऊ नका. म्हणजे पश्चाताप, बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर त्यांना सांगण्यात आलं पश्चाताप करायचा. मग ते पश्चाताप करायला तयार झाले तेव्हा ते म्हणतात की आम्ही आणखी काय केलं पाहिजे? पश्चाताप करायचा म्हणजे काय केलं पाहिजे, काय सोडून दिलं पाहिजे आणि काय नाही. जे नेमले आहे त्याहून अधिक जुलमाने घेऊ नका. शिपायांनी म्हणजे रोमन सोल्जर्स, शिपायांनी त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्यास सांगितले, कोणावर बलात्कार करू नका व कुभांडाने काही घेऊ नका. आपल्या पगारात तृप्त राहा किंवा आपल्या इन्कममध्ये तृप्त राहा. भ्रष्टाचार करू नका. म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा घ्यायला हे लोक आलेले आहेत आणि ते म्हणतात की त्यापूर्वी आम्ही आता काय करायला पाहिजे? आम्ही पश्चाताप केला, पण आणखी काय? कारण त्यांना वाटलं की नुसतंच पश्चातापने अजूनही काही गोष्टी आपल्या जीवनात रॉंग आहेत, चुकीच्या आहेत. म्हणून ते विचारतात की काय करावे. आणि ह्या गोष्टी योहान त्यांना सांगतो की स्पेसिफिक ज्या गोष्टी आपण करत आहोत, ज्या चुकीच्या आहेत, ज्यांच्याविषयी आपलं मन आणि देवाचं वचन आपल्याला सुचवतो की चुकीचं आहे, ते नाही केलं पाहिजे, ते आपण नाही केलं पाहिजे, ते सोडून दिलं पाहिजे. म्हणून प्रश्न असा आहे की आज प्रभू येशूची आज्ञा आहे, पश्चाताप व पाप क्षमा ही गाजवण्यात यावी. ती शिष्यांनी गाजवली. आज तुम्ही पश्चाताप करायला तयार आहात का? जर पश्चाताप केलेला असेल तर पश्चातापाची फळं तुमच्या जीवनात दिसत आहेत का? जर पश्चाताप केला असेल तर प्रभू येशूची आज्ञा, पाण्याचा बाप्तिस्मा, ह्याच्यात तो बाप्तिस्मा घेऊन तुम्ही आज्ञापालन केलेलं आहे का? आज आपण इथेच थांबू आणि हा विषय पुढे चालू ठेवू आणि पश्चातापाविषयी आणखी काय काय शास्त्रात सांगितलेलं आहे ते आपण येणाऱ्या स्टडीजमध्ये पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.